पत्रकार बंधू आणि भगिनींचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। या पत्रकार परिषदेला उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे सर्व नगरसेवक नगरसेविका यांचंही मी मनापासून स्वागत करतो। पावसाळी अधिवेशनाच्या निमित्तानं पिंपरी चिंचवड शहर असेल, चिंचवड मतदारसंघ असेल, याच्या निमित्तानं जे प्रश्न उपस्थित करायला मला संधी मिळाली, खरं तर कारण आत्ता आमदार झाल्यानंतर तसं पाहिलं तर हे तिसरं अधिवेशन होतं। पहिलं हिवाळी अधिवेशन फार शॉर्ट पिरियडमध्ये होतं, त्याच्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन हे उन्हाळी अधिवेशन झालं आणि आत्ताच्या या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्तानं जे काही प्रश्न मांडण्याची जास्तीची संधी मिळाली त्याबद्दल मी खरोखरच म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल, विधिमंडळाचे सर्व जे काही अधिकारी असतील यांच्या माध्यमातून मला हे प्रश्न उपस्थित करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी खरोखरच त्यांचं मनापासून आभार मानतो। की याच्यामध्ये टोटल मी एकूण 11 तारांकित प्रश्न विचारलेले होते, 10 लक्षवेधी सूचना मांडल्या होत्या आणि विधेयक असेल, अर्धा तासाची चर्चा असेल, या अशा वेगवेगळ्या आयुधांच्या माध्यमातून मी ज्या लक्षवेधी मांडण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे काय आहे ते आपल्या परिसरामधील म्हणजे पिंपरी चिंचवड शहर असेल किंवा हिंजवडी IT पार्कला जाणारे रस्ते असतील त्याच्याबाबतची वाहतूक समस्या ही प्रश्न मांडला आणि त्याच्यानंतर माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्याकडे मागणी केल्यानंतर लगेचच त्यांनी अधिवेशनाच्या काळातच एक संयुक्त बैठक घेऊन ज्या पद्धतीनं वाहतूक कोंडीवर त्यांनी जो तोडगा काढला आणि आपण आता पाहत असाल की आम्ही जे प्रश्न नागरिकांनी ITNsने जे प्रश्न उपस्थित केले होते, ज्या अडचणी सांगितल्या होत्या, मग वाहतुकीच्या बाबत असतील, त्याचप्रमाणे पाण्याची समस्या असेल, रस्त्याच्या बाबत असेल, ह्या सगळ्या सोडवण्याचा ह्या विधिमंडळाच्या द्वारे मी प्रयत्न केला आणि त्याचं प्रत्यय आपण पाहिलं तर वाकड असेल, हिंजवडी असेल, या भागातील जे काही अतिक्रमणं, रस्त्यावर अतिक्रमणं झाली होती त्या कारवाईला लगेचच सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे आपण लोकांनी जे प्रश्न सुचवलेले होते, जनतेने जे प्रश्न सुचवले होते ते विधिमंडळात मांडल्यानंतर लगेचच त्याला कारवाई आणि त्याच्यावर तोडगा उपाय हे महाराष्ट्र शासनाने लगेच घेतला, त्याबद्दल मी खरोखरच पिंपरी चिंचवडकरांच्या वतीनं, संपूर्ण ITNsच्या वतीनं, हिंजवडीकरांच्या वतीनं मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे यांचंही मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो की त्यांनी तत्परतेने लगेचच या समस्येवर तोडगा काढण्याचा लगेचच प्रयत्न केला। त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरामधील जे काही इतर प्रश्न होते त्या प्रश्नांवरही या विधिमंडळाच्या माध्यमातून मी प्रश्न उपस्थित केले। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जो काही आपला प्रारूप विकास आराखडा आहे, या प्रारूप विकास आराखड्यामध्ये जे काही आरक्षण आहे हे जे थोडीशी अन्यायकारक आहेत, बेकायदेशीर किंवा अन्यायकारक जे जनतेवर लादली जाणार आहेत, त्याबद्दलचा महत्त्वाचा प्रश्न मी या अधिवेशनाच्या द्वारे मी सूचित केला आणि त्याच्यावर सकारात्मक दोन्ही म्हणजे मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तर दुसरे उपमुख्यमंत्री त्या खात्याचे मंत्री आहेत, या दोघांनी सकारात्मक भूमिका घेऊन कुठल्याही पद्धतीने या जनतेवर, पिंपरी चिंचवडच्या जनतेवर अन्याय होणार नाही अशा पद्धतीची सकारात्मक भूमिका ही त्यांनी घेतली आणि मी जेव्हा लक्षवेधी मांडली त्या लक्षवेधीला उत्तर देताना उदयजी सामंत जे मंत्री आहेत त्यांच्याकडे जो चार्ज होता तर त्यांनी मला सांगितलं, उत्तरात सांगितलं की हा जो काही प्रारूप विकास आराखडा आहे
हा निश्चितच अन्यायकारक आहे आणि याच्यावर कुठल्याही प्रकारे जनतेवर अन्याय होणार नाही याची आम्ही 100% दखल घेऊ आणि सजेशन ऑब्जेक्शनमध्ये ज्या जे ऑब्जेक्शन आलेले आहेत त्या ऑब्जेक्शनवर प्रत्येक नागरिकांचं हेअरिंग होणार आहे आणि हेअरिंग घेऊन त्याच्यावर ज्या चुकीच्या गोष्टी असतील, ज्या गोष्टी अन्यायकारक असतील त्या सगळ्या आम्ही काढून टाकू असं त्यांनी त्या लक्षवेधीच्या उत्तरामध्ये मला आश्वासित केलेलं आहे. त्याप्रमाणे सर्वात महत्त्वाचा म्हणजे माझे पत्रकार बंधू आणि भगिनींसाठीचं जे महायुतीच्या सरकारनं जे महामंडळाची आचार्य बाळकृष्ण जांभेकर यांच्या नावाने एक महामंडळाची स्थापना केलेली आहे आणि स्थापना करून त्याचं पुढे काही अजून सुरुवात झालेली नाही आहे. तर तो एक महत्त्वाचा प्रश्न मी आवर्जून या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या माध्यमातून मी मांडलेला आहे आणि निश्चितच त्यालाही सकारात्मक भूमिका ही शासनाने घेतलेली आहे आणि शासनाने घेतल्यानंतर ज्या पद्धतीने विविध महामंडळे आहेत आणि त्यांना ज्या पद्धतीच्या सवलती आहेत, ज्या पद्धतीचे त्यांना सवलती दिल्या जातात त्याच पद्धतीचे आमच्या महामंडळाला पण मिळावं अशी मी मागणी केली आणि त्या महामंडळामध्ये सुद्धा मला सकारात्मक भूमिका मिळालेली आहे. तारांकित लक्षवेधीच्या माध्यमातून मग मुळा नदी पात्रातून बेकायदेशीररित्या वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कडक कारवाई करावी. अन्नधान्य वितरण कार्यालयामध्ये जो काही गैरव्यवहार होतोय त्याच्याबाबतचाही प्रश्न मी उपस्थित केला. धर्मादाय रुग्णालयामध्ये सवलतींच्या योजनेच्या अंतर्गत ऑनलाईन अंमलबजावणी व्हावी यासाठीचाही प्रश्न उपस्थित केला आहे. त्याचबरोबर अन्न आणि औषध प्रशासन विभागातील रिक्त पदे भरून लवकरात लवकर काढावी जेणेकरून जे काही भेसळ आजकाल चालू आहे ती भेसळ थांबवण्यासाठी जास्तीचा प्रशासकीय कर्मचारी तिथे नियुक्त व्हावं या गोष्टींचा त्यामध्ये सहभाग आहे. बनावट पॅथॉलॉजी लॅब्सवरही कारवाई केली पाहिजे. आज आपण पाहतो की छोट्या मोठ्या आजारांवर आपल्याला जे काही तपासण्या कराव्या लागतात आणि तपासण्याच्या माध्यमातून जे काही जास्तीचं शुल्क आकारलं जातं आणि त्याचबरोबर ती पॅथॉलॉजी ही ऑथोराईज आहे की नाही, तिची नोंदणी ही वैद्यकीय विभागाकडे झाली आहे की नाही याची नोंद व्हावी, याचं अवलोकन व्हावं, मूल्यांकन व्हावं यासाठीचेही प्रश्न मी उपस्थित केलेले आहेत. त्याच्यामध्ये औचित्याच्या या मुद्द्यांवरनं स्थानिक आणि राज्य प्रश्नांवरही मी बरेचसे मुद्दे उपस्थित केले होते. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिंपरी चिंचवड शहरामधील जे काही आमचे नागरिक राहतात, जे PMRDA असेल, MIDC असेल अशा जागांवर गेली अनेक वर्षापासून वास्तव्यास आहेत, परंतु त्यांचे प्रॉपर्टी कार्ड किंवा सातबारा झालेला नाही आहे. मग थेरगाव परिसरामधील आमचे नागरिक असतील, वाल्हेकरवाडीमधील नागरिक असतील किंवा इकडे भोसरीमध्ये काही परिसरातील इंद्रायणी नगर आणि त्या बाजूचे परिसरातील काही नागरिक असतील, अशा नागरिकांचे जी घरं PMRDA किंवा शासकीय जागेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून आहेत आणि त्याचं रितसर म्हणजे टॅक्स असेल, MSCBचं मीटर असेल, रस्ते तिथे झालेले आहेत, ह्या सगळ्या सुविधा ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून देत असणाऱ्या ठिकाणी आपण ती प्रॉपर्टी कार्ड हे त्या जमीन मालकाच्या म्हणजे आत्ता जो नागरिक तिथे राहतोय त्याच्या नावाने व्हावे. सिडको आणि म्हाडामध्ये ज्या पद्धतीने केलं जातं त्या पद्धतीने करण्यासाठी मी या औचित्याच्या मुद्द्याच्या प्रश्नांवरनं मी विधिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित केलेला होता. त्याचबरोबर गोवंश हत्या आणि गोमांस वाहतूक करणाऱ्या अवैध प्रकारे करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशा पद्धतीने मी प्रश्न तिथं औचित्याच्या मुद्द्याच्याद्वारे उपस्थित केलेला होता. त्यानंतर विविध विषयांचं जे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी 5 विषयांवर अर्धा तास चर्चेसाठी मी वेळ मागितला होता. त्याच्यामध्ये DP आणि आराखड्यातील बेकायदेशीर आरक्षणे रद्द करणे, जो परत दुसऱ्यांदा मी तो प्रश्न मांडलेला होता. पवना मुळा इंद्रायणी नदी स्वच्छता व प्रदूषणमुक्त व्हावी
याच्यासाठी जो काही आपला नदी सुधारचा आराखडा आहे तो लवकरात लवकर लागू करून आपल्या इथली जी पवनामाई असेल, इंद्रायणी असेल किंवा मुळा असेल ती स्वच्छ आणि सुंदर व्हावी आणि आपल्या शहराचं हे जे काही तिन्ही आपल्या नद्या आहेत त्या ज्या तिन्ही नद्या स्वच्छ असावा याच्यासाठी ही मी अर्धा तास चर्चेसाठी लक्ष वेधलं होतं. त्याचप्रमाणे PMPLच्या समस्येचे निराकरण, कारण PMPLची परिस्थिती आपण पाहताय की PMPL किंबहुना जगामधले कुठलेही पब्लिक ट्रान्सपोर्ट आहेत, म्हणजे जे काही पब्लिक ट्रान्सपोर्ट आहेत, म्हणजे तुम्ही लंडनमध्ये गेलात तरी त्यांची परिस्थिती ह्या किंवा महाराष्ट्रातील किंवा इंडियातील कुठलेही ट्रान्सपोर्ट असतील, मग ST महामंडळ असेल, PMPL असेल, हे सगळे ट्रान्सपोर्टची अवस्था ही सगळीकडे सेमच आहे. कारण त्यांना मिळणारा हा जो काही सोर्स आहे, इन्कम आहे, तो प्रत्येक ठिकाणी कमीच असतो आणि त्याच्यामुळे त्यांना ज्या अडचणी येतात त्या अडचणी राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून कशा दूर केल्या जातील याच्यावर मी चर्चा केली होती. मुंबई एक्सप्रेसवर हायवेवर अपघातांवर नियंत्रण येण्यासाठी आत्ता जे काही शासनाने कडक उपाययोजना केलेल्या आहेत, मग तिथे CCTV कॅमेरे, AIचे कॅमेरे, स्पीड गन असे विविध उपक्रम राबवलेले आहेत. त्याच्या पुढेही आणखी लेन कटिंग सारख्या ज्या गोष्टी होतात आणि त्याच्यामधनं अपघात होतात आणि अपघातामध्ये बरेच लोकांचा मृत्यू होतो, हे अपघात आणि मृत्यू टाळण्यासाठीचे काही प्रश्न मी उपस्थित केले होते. त्याच्याबरोबर जे काही महाराष्ट्र शासनाने विधेयकं मांडले होते त्या विधेयकांमध्ये ही चर्चा करण्याचं मला या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सहभाग करण्याचा मला लाभ मिळाला आणि त्याच्यात गुटखा असेल, दारू असेल, असे अनेक प्रकारचे अवैध धंदे हे चालू असतात आणि त्याच्यातूनच असंघटित गुन्हेगारी ही निर्माण होती. मग आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये पुणे परिसर हा कोयता गँगसाठी प्रसिद्ध आहे आणि ह्या अशा कोयता गँगला आपण असंघटित गुन्हेगारीमध्ये आणावं आणि त्यांनाही मोकोका लावावा, जेणेकरून पुढे ते मोठे गुन्हेगार होऊ नये. अशा पद्धतीने या विधेयकाच्या माध्यमातून संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सुधारणा हे विधेयक जे आलं, या विधेयकाच्या माध्यमातून मला चर्चा करण्याचा, तिथे सहभागी होण्याचा मला लाभ मिळाला किंवा मी तिथे सहभागी होऊ शकलो. त्यानंतर झोपडपट्टी पुनर्विकास विधेयक हे 2025चं आणलं, जे फक्त मुंबईपुरतंच मर्यादित त्यांनी आणलं होतं. तर त्या चर्चेच्या दरम्यान ज्या महाराष्ट्रामधील अ वर्ग महापालिका आहेत, ब वर्ग महापालिका आहेत, त्यांनाही हे विधेयक, त्या सुधारणा ह्या लागू करावा असंही या विधेयकाच्या माध्यमातून मी तिथं माझ्या जे काही ॲडिशनल पॉईंट होते ते मांडलेले आहेत, जेणेकरून कुठल्याही पद्धतीने बेकायदेशीररित्या किंवा तिथे कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार होऊ नये. की आत्ता आपण पाहत आलो आहे की मुंबईमध्ये झोपडपट्टी पुनर्विकासामध्ये किंवा नागपूरमध्ये किंवा इतर शहरामध्ये जे काही अडथळे आलेत किंवा गैरव्यवहार झालेत, ते गैरव्यवहार अडथळे हे आपल्या इथे होऊ नये आणि खरोखरच जो झोपडपट्टीमध्ये राहणारा गेली 25-30 वर्षापासून वास्तव्य करणारा आमच्या नागरिकांना, झोपडपट्टी धारकाला, त्याला चांगलं घर मिळावं, जे माननीय नरेंद्र मोदीजींचं स्वप्न आहे की प्रत्येकाला घर PMYच्या अंतर्गत असेल, झोपडपट्टी सुधारण्याच्या माध्यमातून असेल किंवा हाऊसिंग फॉर डिसहाऊसिंगच्या माध्यमातून असेल, या सर्व विविध प्रकारच्या माध्यमातून प्रत्येकाला घर मिळावं हा त्यामागचा हेतू होता. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री साहेबांशी आणि पालकमंत्री अजितदादा यांच्याशी जी काही आमची भेट झाली, चर्चा झाली, बैठक झाली, त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड आणि त्या परिसरातील जी 7 गावे आहेत, ती 7 गावे सहभागी करून घेण्याचंही एक सकारात्मक चर्चा ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोन्हीशी झाली आणि त्या माध्यमातून लवकरच हे मान, मारुंजी, नेरे, सांगवडे आणि हिंजवडी या 7 गावांचा आणि गौंजे समावेश लवकरच त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन ठेवले. लवकरात लवकर आपण हे जे काही ह्या आपल्या पिंपरी चिंचवड शहराला लगत असणारी ही जी काही गावं आहेत त्यांचं बकालपणा होऊ नये
चांगल्या पद्धतीने त्यांचं डेव्हलपमेंट व्हावं या उद्देशाने ती गावं लवकरात लवकर महापालिकेमध्ये समावेश करण्याचं त्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. जे काही विविध ठिकाणी जी काही अनधिकृत बांधकामे आहेत, जी धार्मिक स्थळे आहेत, की जी धार्मिक स्थळे तर बऱ्यापैकी अनधिकृत सगळ्याच धर्माची आहेत. कुठल्याही धर्माच्या विरोधात न जाता जिथं जो धर्म आपल्या संस्कृतीला टिकवून आपल्या धर्माचं रक्षण आणि वाढ करतोय त्याच्या विरोधात आम्ही कुणीही नाही आहे. पण जिथे अनधिकृतपणे अनधिकृत व्यवहार होतात अशा ठिकाणी कारवाई करावं, मग ते कुठल्याही धर्माचा असेल तरी त्याच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी मी या चर्चेमधनं माननीय मुख्यमंत्री साहेबांना केलेली आहे. त्याचबरोबर राज्याची प्रगती आज आपण पाहिलं, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ब्रीद आहे की आता महाराष्ट्र थांबणार नाही. आणि खरोखरच जर आपण पाहिलं तर 2014 ते 19 आणि मधल्या काळामध्ये 23 ते आत्ता 24 दीड वर्षामधलाचा महायुतीचा कार्यकाल, याच्यामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाचे जे काही निर्णय झालेत, मग ते शेतकऱ्यांच्याबद्दल असतील, कामगारांच्याबद्दल असतील, संघटित असंघटित कामगार असतील, सामान्य जनता असेल किंवा आमचे टॅक्सपेयर असतील, यांच्याबाबत जे जे निर्णय झालेत ते खरोखरच वाखाणण्याजोगे आणि कौतुकास्पद होते. आणि त्याच्या जोरावरच पुन्हा एकदा 2024ला महायुतीला भरघोस प्रमाणे यश मिळालेलं आहे. आणि त्याच्यासाठी आता महाराष्ट्र थांबणार नाही. आणि जे काही आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींनी जे काही आपलं भारतीय अर्थव्यवस्था ती 2014ला जी 10व्या स्थानावर होती ती 5व्या स्थानावर आणण्याचं काम केलं. आणि आता 5व्या स्थानावरनं पहिल्या 3मध्ये आणायचं काम आणि 5 ट्रिलियन इकॉनॉमी जे भारताचं अर्थव्यवस्था उद्दिष्ट आहे ते बनवण्यासाठी महाराष्ट्राचा जास्तीत जास्त सहभाग. मग दावोसमध्ये गेल्यानंतर जी काही गुंतवणूक, म्हणजे आपण जर पाहिलं तर भारतामध्ये येणाऱ्या एकूण गुंतवणुकीमध्ये 1 नंबरची गुंतवणूक ही महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये मग तळेगाव असतील, आपलं चाकण MIDC असेल, तळेगाव असेल, रांजणगाव असेल किंवा महाराष्ट्रातील जर आपण विदर्भ आणि मराठवाडा, मग जालना या ठिकाणी स्टील फॅक्टरीच्या तिथे असेल, अशा विविध ठिकाणी जे काही परदेशीय गुंतवणूक ही या सरकारने आणले त्याबद्दलही सरकारचं मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि ज्या वृत्तीप्रमाणे माननीय मुख्यमंत्रीजी म्हणतात की आता महाराष्ट्र थांबणार नाही, तर निश्चितच या सगळ्या औद्योगिक धोरणांमुळे आणि या विकासाच्या जोरावर आपण पाहिलं अटल सेतू असेल किंवा आपण वाढवण बंदर असेल, त्याच्यानंतर आत्ता जो काही महामार्ग आणि महामार्गांचे जाळं हे पूर्ण महाराष्ट्रात ज्या पद्धतीने काम करत आहे त्या पद्धतीने निश्चितच महाराष्ट्र आता थांबणार नाही. आणि विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र हा 1 नंबरलाच राहील असं या एकंदरीत परिस्थितीवरनं मला म्हणावंसं वाटतं. मग शेतकऱ्यांसाठी हरित ऊर्जा पुरवठा योजना असेल, गुन्हेगारी नियंत्रणासाठी सायबर सुरक्षा असेल, नार्को टेस्ट सेल स्थापना असेल आणि डिजिटल भारताच्या दिशेने 50 सायबर लॅब्स, म्हणजे जे काही आज डिजिटायझेशन होतं आहे आणि त्याच्यामधनं जे काही सायबर गुन्हे होतात हे रोखण्यासाठी 50 सायबर लॅब्स आणि हेल्पलाईन क्रमांक याची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. नवे शिक्षण धोरणाअंतर्गत नवी मुंबईत 5 आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचेही प्रकल्प हे या विधिमंडळाच्या या अधिवेशनाच्या माध्यमातून महाराष्ट्राला मिळणार आहेत. त्याचबरोबर जनसुरक्षा कायद्याच्या बाबतीत बोलताना आपली जनता सुरक्षित कशी राहील आणि कुठल्याही पद्धतीचं कुणीही म्हणजे अतिताईपणा न करता जनसुरक्षा कायद्यामध्ये जो गुन्हेगार असेल त्याला घेण्याचं काम या अधिवेशनाच्याद्वारे महाराष्ट्र जनतेला देण्याचं काम हे महायुतीच्या सरकारनं केलेलं आहे. निश्चितच या जवळपास 20-21 दिवस चाललेल्या या अधिवेशनामध्ये निश्चितच माझ्यासारख्या नवीन आणि तरुण कार्यकर्त्याला जे काही विधिमंडळातील प्रगल्भ नेते आहेत, अभ्यासू नेते आहेत, मग ते सत्ताधारी पक्षातील आणि विरोधी बाकावरचे सुद्धा नेते आहेत, यांच्याकडनं खूप काही शिकायला मिळालं.
विधिमंडळात कशा पद्धतीने प्रश्न उपस्थित करावा, कुठले मुद्दे मांडावे, हे या अधिवेशनाच्याद्वारे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तिथे समजलं. आणि निश्चितच या अधिवेशनाच्या या पूर्ण वेळ मला सांगायलाही आनंद वाटतो की तिन्ही अधिवेशनामध्ये 100% उपस्थिती मी तिथे नोंदवलेली आहे. आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये पण मी आपल्या पिंपरी चिंचवड शहराने जे काही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर जे प्रेम केलं आहे आणि जो विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास सार्थ करण्याचं काम या पुढील काळामध्येही मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि आपण सर्व जनतेने निवडून दिलेला एक सामान्य नागरिक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून मी या पुढील काळामध्ये या आपल्या सर्वांच्या ज्या काही अडचणी असतील, प्रश्न असतील, ते पुढील काळात शासन दरबारी मांडण्याचा मी प्रयत्न करेल आणि तो सोडवण्याचा प्रयत्न करेल. उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी पुनश्च एकदा मनापासून स्वागत करतो. सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. असतील किंवा जे काही 24 मीटर 12 मीटरचे जे रस्ते आहेत की जे गेली 25 वर्षांमध्येही डेव्हलप करू शकले नाहीत, ते पुन्हा विकास आराखड्यामध्ये आलेले आहेत, ते रद्दच व्हावे याच पद्धतीने आमची भूमिका असणार आहे. सामंजस्य निश्चितच होईल, कारण आत्ताशी सजेशन ऑब्जेक्शन झाले. सजेशन ऑब्जेक्शन नंतर ज्या काही हेअरिंग्ज होतील आणि हेअरिंगच्या अंतर्गत आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून सर्वजण एकमत असेल की कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही. आणि जर जास्त प्रमाणे जर अन्याय होत असेल तर निश्चितच याला स्थगिती मिळावी किंवा कॅन्सल व्हावा असाच आमचा सूर असणार. 50,000 हरकती आल्यात याचा अर्थ लोकसंख्या पण वाढलेली आहे. दुसरी बाजू जर आपण पाहिली तर एवढ्या हरकती यायला नाही पाहिजे. दोन्ही बाजू आहे. खेळगावमध्ये जास्तीत जास्त डेंग्यूमध्ये बाधित लोक होणार आहे. खेळगावमध्ये वाटते शहरातील सगळ्यात जास्त आंदोलन झाले असतील. खेळगाव बंद झालं आहे, खेळगाव बंद झाले. आधी खेळगावमध्ये साखळी उपोषण चालू आहे आणि लोकांचं म्हणणं आहे की आता सुना घरी आले, लग्न झालेत मुलांची, आता आमच्याकडे जे प्रॉपर्टी आहे, आता आमच्याकडं ते प्रॉपर्टी कार्ड आहे, मग आता वरती घर बांधायचं का नाही, काय सुरू आहे, त्यांना काय समजत? तोच प्रश्न मी या विधिमंडळामध्ये मांडलेला आहे. ज्या पद्धतीने इतर ठिकाणी म्हणजे सिडको असेल किंवा म्हाडा असेल अशा ठिकाणी ज्या पद्धतीने त्या जागेवर ज्या आमच्या नागरिकांनी घरं बांधलेली आहेत आणि त्यांना त्यांचं हस्तांतर करून प्रॉपर्टी कार्ड किंवा सातबारा करून दिला आहे, त्याच पद्धतीने इथेही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतही करावं अशा प्रकारची मी मागणी विधिमंडळात केलेली आहे आणि निश्चितच त्याला आम्हाला यश मिळणार आहे. त्यामुळे कुठल्याही नागरिकांनी ह्याला टेन्शन न घेता हा प्रश्न लवकरात लवकर ज्या पद्धतीने महायुतीच्या सरकारने जो काही गुंठेवारीचा कायदा आम्ही आणला, गुंठेवारी कायद्याच्याद्वारे आम्ही जी अनधिकृत बांधकामं होती ती अधिकृत करण्याचं काम हे महायुतीच्याच सरकारने केलं. त्याच्यामुळे हेही काम महायुतीचं सरकारच करणार आहे. धन्यवाद. ह्याच्यामध्ये अधिवेशनामध्ये लक्ष्मी मांडली, परंतु शुक्रवारी रात्री 10 वाजेपर्यंत नगर रचना कार्यालयामध्ये शहरातील नामवंत बिल्डर असतील, राजकारणी मंडळी होती, बसून होती. आता नेमकं ते प्रश्न कुठले सोडवणार आहेत, तर त्या शेतीसाठी लढत होते का कशासाठी होती याबाबत आपण काही कल्पना नसतात. नंतर लक्ष्मी मांडली पण त्यांनी इथंच लढत होती गायकवाड साहेबांकडे. नेमकं काय ते कोणत्या प्रश्नासाठी काय कल्पना यायची नाही, मला ह्याच्याबाबत काही कल्पना नाही आहे आणि माहिती मिळाली की मी नक्कीच सांगेन. प्रश्न आहे की अनेक हरकती घेण्यासाठी शहरातून अनेक कार्यकर्ते येत होते, खूप चिडलेले होते. त्यांचं असं म्हणणं की जे का आपण एखाद्या मिटिंगला परमिशन दिलेलं आहे, कन्फेक्शन दिले, त्याच्यावरही आपण आरक्षण टाकलेले. तर हे अधिकारी जे आहेत ते काय शुद्धीवर असताना असे काम करत नाही. तर आपले कार्यकर्ते असे काय म्हणजे नाही, निश्चितच ज्या ठिकाणी अन्यायकारक झालेले आहेत की जिथं महापालिकेने
म्हणजे त्यांची लायबिलिटी आहे की जिथे प्लॅन पास केलेल्या बिल्डिंग असतील, भूखंड असतील, लेआउटमधले भूखंड असतील, अशा ठिकाणी जे काही आरक्षणे पडलेले ते अन्यायकारक आहेत आणि त्याच्यासाठीच आम्ही लढत आहोत. आणि जे पूर्वीपासून जी घरं आहेत त्या घरांवरनं रस्ते आहेत, अशासाठीच आम्ही लढत आहोत. तर निश्चितच ह्या आमच्या लढ्याला यश येणार आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असं म्हणाले होते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री भोसरीच्या कार्यकर्ते मेळाव्यामध्ये असे म्हणाले होते की ज्या ठिकाणी झोपडपट्टी नाही तिथं झोपडपट्टी दाखवून टीडीआर मिळवण्याचं काम या पिंपरी शहरात चालू आहे. तसंच आपल्याच विधानसभेमध्ये जाधव वस्ती रावेत या परिसरामध्ये झोपडपट्टी नसताना तिथं झोपडपट्टी मंजुरी या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. या संदर्भामध्ये पालकमंत्र्यांचा दबाव नाही का कुठल्या आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा या अधिकाऱ्याला अभय मिळतंय का, असं काय वाटतं? नाही, तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला आहे त्याच्याबाबत मी अधिवेशनाच्या काळात मुंबईला असताना मी आपल्या माध्यमाच्याद्वारेच मला हा प्रश्न तिथं समजला किंवा अशा पद्धतीचं काहीतरी चिंचवड विधानसभेच्या परिसरामध्ये होत आहे असं मला समजलेलं आहे. कालच अधिवेशन संपून आलो. काल मी आमदार आपल्या दारी हे अभियान असल्यामुळे आणि शनिवार असल्यामुळे मला संबंधित अधिकाऱ्यांशी बोलता आलेलं नाही आहे. सोमवारी मी संबंधित अधिकाऱ्यांना मी माझ्या पत्राद्वारे मागणी करणार आहे की खरं काय आहे आणि काय नाही. मग जी काही माहिती येईल त्याच्यानंतर मी तुम्हाला उत्तर देईन. दोन्ही गोष्टी आहेत. जर जास्त प्रमाणे अन्यायकारक असेल तर तो रद्द झाला पाहिजे. पत्रकारांच्या दृष्टीने प्रश्न आहे. सरांनी अभिनंदन केले, चांगला प्रश्न. कारण इतरांचे प्रश्न नेहमी विधिमंडळात मांडले जातात, कुठलाही घटक असू द्या. पत्रकारांचे प्रश्न फार मांडले जात नाही. तुम्ही मांडला तो महामंडळाचा प्रश्न खूप चांगला आहे. पण गेली अनेक वर्षापासून मागणी केली असते की पत्रकार संरक्षण कायदा जो आहे तो महाराष्ट्राने सहमत केलेला आहे. त्याची अंमलबजावणी प्रॉब्लेम होत नाही. त्याचं नोटिफिकेशन दिलेलं आहे. मुख्यमंत्र्यांचं काम आहे. आमच्या सर्व पत्रकारांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांकडे तुम्हाला संधी मिळाल्यास पुन्हा एक विनंती करा की फक्त नोटिफिकेशन काढा, म्हणजे पत्रकार हल्ल्याविरोधी जो कायदा आहे तो पक्का होईल आणि पत्रकारांचं संरक्षण करेल. अशा आपण संधी घेऊ. नक्कीच मी माननीय मुख्यमंत्र्यां साहेबांकडं मी फक्त मागणीच नाही करणार, तर आपल्यातलं शिष्टमंडळ कोण येत असेल बरोबर तर त्यांना पण घेऊन जाईल.